मूर्तिजापूर शहरातल्या सिरसो रोड परिसरातल्या केसरी नंदन कॉलनीमध्ये एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। अंदाजे 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर योगेश निंबाळकर यांचे हे घर असून ते पाणीपुरीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। तर आग लागून झालेल्या नुकसानीमुळे निंबाळकर परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। लेकराला सोडाले त्यापर्यंत आलो मी घराली, आगाची लागली की काहीच नाही उरलं घरातलं। नाव सांगा। नाव योगेश नारायण स्वामी लिंगवार, राहणार केसरीनंदन मूर्ती होती। अंदाजे तरी किती लाखाचं नुकसान आहे तुमचं? 2-3 लाखाचं बरंच आहे सर। बरं बरं, काय काय जळालं? पूर्ण जळालं। टीव्ही, LCD टीव्ही आहे, आणि कपडे आहे, कॅम्प्युटर आहे, ते जळालं। मोबाईल 2 मोबाईल होते ते जळालं। बरं, कपडे वगैरे सर्व, लहान लेकराचे कपडे बिपडे सर्व, पैसे विषय सर्व जळाले। कागदपत्र वगैरे, आधार कार्ड हे सर्व जळाले। आणि तुम्हाला आतापर्यंत म्हणजे कोणते शासनाचे कोणते अधिकारी कर्मचारी आले का इथं भेट देण्यासाठी? आता ते सर ते ग्रामपंचायतचे आले, ते ग्रामपंचायतचे आल्याबरोबर ते पंचनामा वगैरे केले, करून गेले ते। बरं, तुमची काय अपेक्षा, म्हणजे शासनाने तुम्हाला काय द्यायला पाहिजे? बस काही नाही, फक्त थोडी भरपाई पाहिजे फक्त, थोडं काय